श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या वाटेवर साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, तेही असतात माणसं. कधी कधी संधी देतात, संधी साधतात सुद्धा, आदर करतात, कधी भावही खातात, तेही असतात माणसं. श्रोते हो, वेड लावतात, वेडही करतात, घास भरवतात, घास हिरावतात सुद्धा, तेही असतात माणसं. कधी कधी पाठीशी असतात, कधी कधी पाठ फिरवतात, कधी वाट दाखवतात, तर कधी आपलीच वाट लावतात, तेही असतात माणसं. श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात हीच माणसं शब्द पाळतात, कधी शब्द फिरवतात, कधी गळ्यात पडतात, तर कधी गळा कापतात सुद्धा, तेही असतात माणसं. कधी कधी काडीनं देतात, गाडीनं काढतात, कधी कधी मातीत घालतात आणि मातीलाही जातात, तेही असतात माणसं. श्रोते हो, दूर राहतात तरी कधी कधी जवळशी वाटतात आणि जवळ राहून देखील ती परक्यासारखी वागतात, तेही असतात माणसं. श्रोते हो, नाना प्रकारची अशी नाना माणसं. आपण ओळखायची कशी? सारी असतात आपलीच माणसं. असो, बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. परमेश्वर कुणाचं पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती त्यानं केलेल्या कर्मानं आणि त्यानुसार मिळणाऱ्या फळानं तो स्वतः जबाबदार असतो. शांत मन आणि सकारात्मक विचार म्हणजे आनंदी जीवन. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हीचा उभो घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं हे जास्त महत्वाचं असतं. घराला घरपण देणं, घराला रंग देण्या इतकं सोपं नसतं. त्यासाठी कित्येकदा स्वतःचं अस्तित्व पणाला लावावं लागतं. सगळं काही सांगून पण एखादी व्यक्ती समजून घेत नसेल तर तिथं शांत राहणं चांगलं असतं. रावणाच्या राज्यात राहून सुद्धा बिभीषण बिघडला नाही आणि रामाच्या राज्यात राहूनही कैकेयी सुधारली नाही. मुळात सुधारणं आणि बिघडणं हे व्यक्तीच्या विचारावर, स्वभावावर अवलंबून असतं, परिस्थितीवर नाही. विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल. एका भेटीनं बऱ्याचशा गाठी सुटत असतात आणि एका संवादानं बरेचसे वाद मिटत असतात. लोकांच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज निर्माण झाले की लोकांना ते पण ऐकू येतं जे कधी आपण बोललेलो सुद्धा नसतो. कितीही आपली म्हटली तरी सगळीच आपली नसतात. कधी कधी स्वतःच्या सोयीनुसार नाती जपली जातात. आयुष्य कितीही खडतर असलं तरी आपण ते हसत हसत जगावं, कारण चेहऱ्यावरचं लहानसे स्मितहास्य देखील खूप काही करण्याचं बळ देतं, स्वतःला आणि इतरांनाही. आपल्या नशिबानं जेवढं आपल्याला मिळतंय ते आनंदानं स्वीकारावं आणि रुबाबात जगावं. पण कुणाच्या नशिबातलं हिसकावून घेऊन, कट कारस्थान करून ते बळकावू नये. राग आला तर मनाशी लढा, माणसाशी नाही. स्वतःसाठी पण जगावं, इथं कुणीच कुणाचं नसतं. हक्काची माणसं प्रत्येकाच्या नशिबी नसतात.
ओसाड माळरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो, बहरतो, त्याला बघून तेव्हा कळतं की बहरण्याची परिस्थिती नाही, तर मनस्थिती भक्कम असावी लागते. कर्माचं फळ आणि नशिबाचा खेळ हा कोणाला चुकत नसतो. देवीला आई समजून जगणारे खूप आहेत, पण देवीसारख्या आईला समजून घेणारे या जगात खूप कमी आहेत. रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली की रक्त बाहेर येतं, परंतु अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगलं कर्म करण्याची वेळ आली. अहंकार केवळ तुमची लोकप्रियताच नव्हे, तर तुमच्या आजूबाजूला चांगल्या लोकांचा असलेलं वर्तुळ हे सुद्धा नष्ट करतो. जोपर्यंत निर्णय मोठ्यांच्या हातात असतात तोपर्यंत घर तुटत नाही. तेव्हा खरं तर घर तुटतं जेव्हा प्रत्येक जण मोठा व्हायला लागतो. रिकाम्या वेळात दुसऱ्याचं धुणं धुत बसण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचं सोनं कसं करता येईल हे पाहू माणसानं. दाराला कुलूप लावून आई कामाला जायची. दगडाखाली ठेवलेली चावी आम्हाला सापडत नसायची. आईची वाट बघता बघता आमची सांजही मावळायची. साधेपणा हा वागण्यातून दिसावा, मनानही तो तेवढाच निर्मळ असावा. जितकी ओढ आपल्याला असते बोलण्याची, भेटण्याची, सहवासातील क्षणांना जगण्याची, तितकी ओढ जर आपल्या जोडीदारालाही असेल तर नात्यात जिव्हाळा टिकून राहतो. आपली मुलं आहेत हा गैरसमज मनातून काढून टाका. ठराविक वय झालं की फक्त नवरा आणि बायको हेच दोघं एकमेकांसाठी असतात. माझी मुलं माझ्या मुली आहेत हा एक गोड गैरसमज असतो. एखाद्या दिवशी स्मशानात बसून बघा, यशाची आणि संपत्तीची नशा कायमची उतरेल. भेटीसाठी वेळ नाही तर इच्छा असावी लागते. वयानं मोठं झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दुःख हेच असतं की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता नाही येत. आयुष्यात जर विजय हवा असेल तर संघर्ष हा एकट्यानंच करावा लागतो. माणूस नेहमी देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्यासमोर देव असल्याचा दिखावा करत असतो.